काल परवा जे अमरावतीत बिबट्याचं पिलू लहान चुकलं बिबट्याचं म्हणजे बिबट्या आहे तो त्याला पकडलाय. त्याला सध्या टी सेंटर परतवाडा म्हणजे फॉरेस्टचं या ठिकाणी जबरदस्त काम आहे. हे ते कार्यालय आहे म्हणजे ट्रान्सिट अँड काय ते ट्रीटमेंट सेंटर आहे TTC सेंटर. या ठिकाणी व्हेटरनरी यार्ड सेंटर आहे. तर व्हेटरनरी यार्ड सेंटर जसं ढोराचं वासराचं ज्या पद्धतीनं माणसाचं असते तशाच पद्धतचं या ठिकाणी त्याचं उपचार केंद्र आहे. म्हणजे एखादं जनावर जर जखमी असेल तर जखमीवर उपचार करायचा, त्याला त्याच्या नैसर्गिक ज्याची कंडिशन आहे ती करायची, नंतर सोडून द्यायचं, अशा पद्धतचं या ठिकाणी संपूर्ण सेवा चालते. तर ते बछडा आणला तर या ठिकाणचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्याची कोणत्या पद्धतीनं काळजी करतात ते आपण पाहणार आहोत. जनावराचं काम जर म्हटलं तर जसं माणसाचं आरोग्याचं राहते, जसं माणसाच्या काळजीचं राहते, तसं त्याच्यापेक्षा खतरनाक कार्यक्रम असते फॉरेस्टचा. टेक्निकल फॉरेस्टचे वाईल्ड लाईफ टेक्निकल शिंदे सर आहेत. सर, एकूण कोणत्या प्रकारची तुम्ही याची काळजी घेऊन राहिले आणि त्याचं त्याला आपण वागणूक कशी आहे, अग्रेसिव्ह आहे, शांत आहे का, कसं काय होऊन राहिलं? सध्याचा जो आपल्याला बिबट मादी हा जो मिळालेला आहे या ठिकाणी 10:30 वाजता आलेला आहे तो. तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की टेम्परेचर भरपूर आहे परतवाड्यामध्ये. तर आपण त्याच्यासाठी आता कूलर अरेंज केलेला आहे. त्याच्या माध्यमातून तो आता म्हणजे शांत राहिलेला आहे त्या ठिकाणी. त्यासाठी खायला आपण चिकनही दिलेलं आहे. सध्या बिबट्याची परिस्थिती ही चांगली आहे, म्हणजे तब्येतीनं तो म्हणजे हेल्दी आहे आणि अग्रेसिव्ह आहे. पुन्हा अग्रेसिव्ह आहे. यस. आणि सध्या आता कूलरमध्ये तो बसून हवा खातोय. बरं सर, अशी किती दिवस त्याचा पाहुणचार करायला लागेल, किती दिवसानंतर त्याला त्याच्या वातावरणात सोडला लागेल आपल्याला? तसा आता विश्वास आहे की त्याची जी परिस्थिती आहे सध्याची जी स्थिर आहे, तर हा कशा पद्धतीने बिहेव करतो त्याच्यासाठी आपल्याकडे आता डायटरी प्लॅनही आहे आणि मेडिकल प्लॅनही आहे. तर आपण त्याच्यावर आता दिवसेंदिवस आपण त्याच्यावर लक्ष ठेवू. त्याची परिस्थिती स्थिर झाली की नक्की आपण त्याला सोडून देणार आहे. बिबट जर म्हटलं तर एकदम खतरनाकच कार्यक्रम आहे. शेवटी मांसाहारी प्राणी आहे. तर या ठिकाणी म्हणजे हे अनैसर्गिक वातावरण त्याच्यासाठी झालं आहे. तुम्ही त्यासाठी कोणतं ॲटमॉस्फिअर तयार केलं आणि कोणत्या प्रकारची काळजी घेऊन राहील सध्या? आपल्याकडे सध्याच्या कंडिशनला केजेस आहेत. त्या केजेसला आपण ढकून आणतो, जेणेकरून आपला झाकून आणतो. त्यामुळं ॲनिमलचा संपर्क हा बाकी व्हायच्या जगाशी राहणार नाही आणि तो अग्रेसिव्ह होणार नाही मानवांना पाहून. त्यासोबतच त्याला आपण बांधत नाही, म्हणजे पाय वगैरे काही बांधत नाही. अजून त्याला म्हणजे आपण असं काही टीजिंग वगैरे काही करत नाही, त्याला अजिबात नाही. त्याची जी आपण वैद्यकीय काळजी ही खूप चांगल्या पद्धतीने घेतो. ते सॅम्पल घ्यायचे असले तर खूप सेफली आपण घेत असतो. या एक वैयक्तिक प्रश्न आणतो या कॅमेरा. याच्या आधी कोणत्या कोणत्या वन्यजीवासोबत तुमचा संपर्क आला, जो समजा ट्रीटमेंटच्या माध्यमातून, कन्झर्वेशनच्या माध्यमातून आणि वाघ झालं, अशा कोणत्या कोणत्या प्राण्याच्या माध्यमातून तुमचा संपर्क आला आतापर्यंत? माझा संपर्क हा मुख्यत्वे सांबर, गवे, त्याच्यानंतर माकड या प्राण्यांशी आलेला आहे. हा सध्या कार्निव्हरचा सध्याचा पहिला अनुभव आहे माझा परतवाड्यातला. येस सर. तर जनावर जर म्हटलं, त्यातल्या त्यात वन्यजीव म्हटलं, बिबट्यासारखा हिंस्र प्राणी जर म्हटला तर राजो त्याच्या आरोग्याची काळजी घेणं, त्याची देखभाल करणं भलंच कठीण ना. तर त्यासाठी धनगर सर आहेत. धनगर सर, ते जे शावक पकडलं याचं वय वर्ष किती आहे, नर आहे का मादा आहे, आणि सध्या त्याची फिजिकल कंडिशन काय आहे? हा लेपर्ड काल मला वाटते रामपुरी कॅम्पमध्ये त्यांनी धुमाकूळ घातला होता त्या कॉलनीमध्ये. तिथं RRU टीमनी या लेपर्डला रेस्क्यू करण्यात आलं. रेस्क्यू करून तिथल्या वरिष्ठांनी RFO साहेबांनी मला कॉल केला, साहेब याला म्हणून काही दिवस आपल्याला TTCमध्ये ठेवण्यात येईल. तिथं त्यांचं सगळं मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल काय जे असते ते त्या डॉक्टरांनी केलेलं. नंतर आज सकाळी 10:30 वाजता लेपर्डला इथं आणण्यात आलं. त्यानंतर आम्ही ऑलरेडी जेव्हा आम्हाला मॅसेज भेटला की लेपर्डला इथं TTCमध्ये आणण्यात येत आहे, तर आम्ही जे इन्क्लोजर आहेत, जे आमचे कार्निव्हरचे इन्क्लोजर आहेत, 2 कार्निव्हर, एक लेपर्डचा आहे, स्लॉथ बिअरचा आहे, त्याच्यानंतर टायगरचा इन्क्लोजर आहे आणि एक हर्बिवरचा आहे. हर्बिवरचा बॅक साईडला आहे. तर हे आम्ही दोन्ही कार्निव्हरचे इन्क्लोजर एकदम लेबरच्या साह्याने पुरे आम्ही साफ करून घेतले, पानवटे व्यवस्थित केले, त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही ऑलरेडी तयार करून घेतली होती. आता तुम्ही खाण्यापिण्याचं म्हटलं, खाण्यापिण्याचं काय असते बा? नाही, खाण्यापिण्याचं म्हटलं म्हणजे त्याची जी व्यवस्था, त्याला जे लागते ते चिकन मटन काय जे लागते त्याला, जे कार्निव्हरस ॲनिमल आहे ना, तो हार्बिवरस नाही आहे. कार्निव्हरस ॲनिमल असल्यामुळे त्याला जे लागते खाण्यासाठी ते आपण त्याची व्यवस्था करून ठेवली. नंतर बिबट साधारण 10:30 वाजता TTCमध्ये त्याची एंटर झाला. त्याच्यानंतर आम्ही त्याला केजमधून इन्क्लोजरमध्ये त्याला शिफ्ट केलं. त्याच्यानंतर त्याचं मी निरीक्षण केलं, म्हणजे एकदम जवळून नाही, थोडंसं बाहेरूनच त्याचं पाल्पेशन केलं की
तसं पाहिलं त्याला असं काही असं इजा झाली नव्हती, पण थोडंसं डोक्यावर थोडं खरचटल्यासारखं त्याला मला थोडा भास झाला, पण तो एकदम फिट आहे. आणि दुसरी गोष्ट अजून जे आपले वडाडीचे जे आरोपो साहेब आहेत, बर्ड साहेब, यांनी मला थोडं इन्फॉर्म केलं की डॉक्टर साहेब याचं आपल्याला स्क्रीनिंग करायची आहे. स्क्रीनिंग म्हटलं म्हणजे त्याला जेव्हा आपण रिलीज करतो, जंगलामध्ये जेव्हा रिलीज करतो त्याच्या अगोदर आपल्याला एक स्क्रीनिंगची प्रोसेस असते, ती प्रोसेस आपल्याला कंप्लीट करावं लागते. या प्रोसेसमध्ये कसं असते की बिबरचं आपल्याला ब्लड सॅम्पल घ्यावं लागते, एक ब्लड सॅम्पल, त्याच्यानंतर एक सिरम सॅम्पल आणि त्याची विष्ठा म्हणजे फिसेस. याचं हे ब्लड सॅम्पल आणि विष्ठा हे आपल्याला वाईल्ड लाईफ रिसर्च ट्रेनिंग सेंटर गोरेवाडा नागपूर येथे आपल्याला पाठवावं लागते. त्याचा अहवाल ज्यावेळेस आपल्याला येईल त्याच्यानंतर आपण जे या बिबटला कुठं रिलीज करायचं हे आमचे वरिष्ठ डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट अमरावती आणि डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट सिपना वाईल्ड लाईफ डिव्हिजन हे ठरवतील. सर, त्याचं अंदाजी वजन किती काय आणि प्रश्न मुख्य राहिला की नर आहे का मादा आहे? हां, तो फिमेल आहे आणि त्याचं वय साधारण 8 ते 9 महिन्याचा आहे. तो म्हणजे छावकच आहे. छावक आहे तो, अजून म्हणजे अडल्ट पण नाही आहे, तो मॅच्युअर पण नाही झालेला आहे, 8 ते 9 महिन्याचा. पण तो ॲग्रेसिव्ह आहे. जसं प्राणी हिंस्र पशु जसा ॲग्रेसिव्ह असते तसा तो ॲग्रेसिव्ह आहे आणि फिजिकली फिट आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि वैद्यकीय दृष्ट्या सध्या कोणत्या गोष्टीचं त्याचं आता तुम्ही आणखी निरीक्षण केलं आहे, आता करणार आहे आणखी, जे आपण समजा रक्त सॅम्पल विष्ठा सॅम्पलच्या व्यतिरिक्त कसं, जर तो इंज्युर्ड असता किंवा एखादा जखमी अवस्थेत असता तर आपण त्याला मग थोडीफार काही अँटीबायोटिक द्यायचं असलं, काही आपलं ड्रेसिंग करायचं असलं तर आपण त्या इन्क्लोजरमधून त्याला ट्रीटमेंट केजमध्ये आपण शिफ्ट करतो. ट्रीटमेंट केज हा असा असते की हँडलिंग केज असते तो, आणि तो एका साईडला येऊन बिबर या साईडला थांबतं आणि नंतर त्याचं काही जे तुम्हाला ड्रेसिंग करायचं आहे किंवा काही तुम्हाला मेडिसिन द्यायचं आहे, इंजेक्टेबल घ्यायचं आहे किंवा IV द्यायची आहे, ते तुम्ही त्याच्यातून करू शकता.